नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज। मी केशव जाधव। मित्रांनो, कमी खर्चामध्ये केला जाणारा गावरान व्यवसाय म्हणजे घरगुती शेळीपालन। मित्रांनो, तुम्ही हा व्यवसाय अगदी कमीत कमी 5,000 पासून चालू करू शकता। हा जर व्यवसाय वाढवायचा असेल, तुम्हाला जर जास्त शेळ्या बाळगायच्या असतील, उत्पन्न जास्त काढायचं असेल, तर तुमच्या भांडवलाप्रमाणे तुम्ही हा व्यवसाय नक्कीच वाढवू शकता। गुणाकार पद्धतीने वाढणारा हा शेळी पालन व्यवसाय आहे। फक्त याच्यात एकच अट आहे की शेळ्या ह्या उंटावरून राखून जमत नाही। मराठीमध्ये एक म्हण आहे, उंटावरून शेळ्या राखणे। तर आता समजा तुम्ही उदाहरणार्थ शेळ्या घेतल्या आणि दिवसेंदिवस तुम्ही जर बोंबलत फिरत राहिला सगळीकडे, तर त्या शेळ्यांना थोडा तरी त्यांचा व्यायाम झाला पाहिजे, मुक्त सोडता आलं पाहिजे। आणि मित्रांनो, जर तुमचं बंदिस्त शेळी पालन असेल तर त्याच्यामध्ये अनेक बारकावे असतात। मिनरल मिक्सचर असेल, दूध वाढीसाठी करायला लागणाऱ्या उपाययोजना असतील, किंवा शेळ्या वेळेवरती गाभण राहण्यासाठी काय करावं, ही व अशी असंख्य माहिती आपण आपल्या चॅनलवरती देऊ शकतो। तुम्ही बघू शकत असाल, ही आहे काटेवाडी जातीची पहिला रुपाट। हिला फक्त एकच बोकड झालेलं आहे आणि हे बोकड आता सध्या 20 ते 25 दिवसाचं आहे। तर ते सुद्धा बोकड आता इथं असं ढाळ्यावरती चरायचा प्रयत्न करत आहे। तर मित्रांनो, शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये व्हरायटी असणं महत्त्वाचं आहे आणि झाडपालावर्गीय चारा शेळ्या अत्यंत आवडीनं खातात। या शेळ्या आत्ताच आपण रानातून म्हणजे त्यांचा व्यायाम होण्यासाठी किंवा 12 प्रकारच्या वनस्पती त्यांना शेतामध्ये भेटत असतात, त्या खायला मिळाव्या म्हणून आपण आताच ह्या शेळ्या रानातून आणलेल्या आहेत। ही आहे आपली पाट, हिचं नाव आहे जना। तर हिला आपण अजिबात म्हणजे दाव असं लावत नाही, कांडा जरी बांधला असला तरी हिला बांधत नाही। हिचं वय आहे फक्त 3 महिने। मटन मार्केटसाठी जरी ह्याची आता विक्री करायची म्हणली तर कमीत कमी 8,000 रुपये कधीही उभे राहू शकतात। तर असा हा शेळी पालनाचा घरगुती व्यवसाय तुम्ही तुमच्या फार्मवरती नक्कीच उभा करू शकता। आणि मित्रांनो, ह्याच्यासाठी स्पेशली जास्त वेळ द्यावा असं काही नाही। पूर्ण दिवसातून तुम्ही कमीत कमी 2 तास यांना सोडलं आणि राहिलेल्या वेळेवरती जर यांना जागेवरती खाद्य दिलं तर तुमचा हा व्यवसाय व्यवस्थित होऊ शकतो। आणि जर तुम्हाला चाऱ्याची बचत करायची असेल तर तुम्ही सकाळी हातामध्ये काठी घेऊन 5 ते 10 शेळ्या घेऊन शेतामध्ये गेला आणि घरी आणल्यानंतर त्यांना काही अजिबात सुद्धा जरी चारा टाकला नाही तरी सुद्धा शेळीपालन यशस्वी होऊ शकतं। तर हा आजचा शेळीपालनावरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा आहे आमचा कृषीराज। हाय कृषीराज, काय चाललंय बाळा? कृषीराजला काल गोंदावल्याच्या दत्तरत्न डंपर आणलाय, ते दगड वाहायचं चाललंय। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला व शेती मातीशी निगडीत गाय गुरांचे व शेळ्या मेंढ्यांचे जे आपण व्हिडिओ टाकत असतोय ते तुम्हाला कसे काय वाटतात हे आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि हो मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे शेती मातीशी निगडीत जे नवनवीन व्हिडिओ आपण बनवत असतोय ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील। ही आहे आपली म्हैस। तर हा काय म्हैशीशी रिलेटेड व्हिडिओ नाही, परंतु सहज दिसली म्हणून दाखवली। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आणि मित्रांनो, महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न राहिला की तुम्ही म्हणाल जाधव साहेब हा ढाळा कशाचा आहे? तर आपल्या घराच्याच बाजूला एक चंदनाचं झाड आहे किंवा अनेक झाड आहेत, तर हा चंदनाचा पाला आहे। शेळी ही 52 प्रकारची वनस्पती खाणारा प्राणी असून कडुलिंब आणि करंज एवढ्या 2 वनस्पती सोडल्या तर या पृथ्वी तलावरती येणाऱ्या हर एक प्रकारच्या वनस्पती शेळी खात असते आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचा शेळीपालन वाढवू फुलवू शकता। आणि बरेच मित्र आपल्याला कमेंट करत होते, जाधव साहेब शेळीपालन बंद केलं का? तर घ्या मित्रांनो, तुमच्या खातीर मध्यंतरी माझा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे मला जास्त चालता फिरता येत नव्हतं, म्हणून आपण हा व्यवसाय कमी केला। तर आता आपण फिरून एकदा उस्मानाबादी आणि काटेवाडीच्या 100 शेळ्या करणार आहे। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।